17 मेला मुंबईमध्ये महायुतीची सांगता सभा पार पडणार आहे आणि यासाठी महायुतीला शिवाजी पार्कचं मैदान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। मनसेच्या वतीनं 18 मार्चला या संदर्भात परमिशन मिळण्यासाठी एक पत्र मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं देखील हेच मैदान मिळावं यासाठी पत्र देण्यात आलं होतं। मात्र या संदर्भात मुंबई महानगरपालिकेनं बराच वेळ कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नव्हता। आता मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दावा केला जातोय की सभेसाठीचं मैदान जे आहे ते आता आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, कारण फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर आम्ही हे मैदान मिळावं यासाठी अर्ज केला होता आणि त्यानुसारच मुंबई महानगरपालिका आज किंवा उद्या आम्हाला हा परवानगीचा जे पत्र आहे ते देणार आहे। मुळात जी माहिती समोर येते त्यानुसार नगर विकास खात्याकडे या संदर्भातला निर्णय घेण्याची परवानगी देण्यात आली होती आणि नगर विकास खातं या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय घेणार होतं। त्यानुसार नगर विकास खात्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सभा घेण्यासाठी परवानगी दिली अशा पद्धतीची माहिती मिळते आणि त्यानुसार आज किंवा उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवाजी पार्कच्या मैदानात परमिशन मिळाल्याचं पत्र देण्यात येईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सभेची तयारी जोरदार सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं असं म्हणणं आहे की आम्ही पहिल्यांदा अर्ज केला होता, मात्र सध्या सरकार महायुतीचं आहे आणि त्यामुळेच कुठंतरी त्यांना परमिशन दिली गेली अशा पद्धतीची माहिती आहे। मात्र आम्ही आमची जी सभा आहे ती देखील मोठी करू आणि यासाठी पर्यायी मैदानाचा वापर करू असं देखील महाविकास आघाडीच्या वतीनं सांगण्यात येत आहे। एकंदरीतच महायुतीला आता शिवाजी पार्कचं मैदान मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अर्जाला मान्यता देत मुंबई महानगरपालिकेनं महायुतीला परवानगी दिली आहे। त्यामुळं 17 मेला जी मुंबईमध्ये जोरदार सभा पार पडेल ही सभा शिवाजी पार्कच्या मैदानात होईल आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच महायुतीमधले सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित असतील। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।